राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच राजकारण ढवळून निघालंय. पण या सगळ्यात सर्वाधिक उत्सुकता निर्माण झाली आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या लढतीबाबत. कारण ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडण्यापुरतं नाही, तर युतीत मोठा भाऊ कोण हा प्रश्न ठरवणारी आहे. गेली 25 वर्ष शिवसेना भाजप युती सत्तेत असली तरी शिवसेनाच कायम वरचढ राहिली. महापौर कोणाचा, निर्णय कोणाचे आणि सत्ता कोणाच्या हातात हे सगळं शिवसेनाच ठरवत होती. मात्र आता चित्र बदललंय. शिवसेनेतील फूट, भाजपची वाढलेली ताकद आणि बदललेली राजकीय समीकरणं यामुळं यावेळी भाजप माघार घेणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. याच वेळी शिवसेनेचे स्थानिक नेते जुना फॉर्म्युला पुढे करत आहेत. 2015 मधील नगरसेवकांची संख्या हाच जागा वाटपाचा निकष असावा. हा फॉर्म्युला मान्य झाला तर शिवसेनाच मोठा भाऊ ठरतो. न मान्य झाला तर युतीत तणाव अटळ आहे. दुसरीकडे उद्धव सेना, एमआयएम आणि वंचित त्याचबरोबर महाविकास आघाडीची देखील संभाव्य गणिते या लढतीला आणखीन धार देत आहेत. नवे प्रभाग, बदललेली मतदार रचना आणि इच्छुकांची गर्दी पाहता ही निवडणूक शांत नसेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये यावेळी मतदार फक्त उमेदवार नाही तर युतीतला खरा मोठा भाऊ कोण ते ठरवणार आहे. नेमकं कसं असणार आहे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर मधलं राजकारण, तेच एकदा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. राज्यातील तब्बल 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच राजकीय वातावरण वेग आलेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अंतर्गत तयारी सुरू असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी आता उघडपणे रणशिंग फुंकलेला आहे. महायुतीतील प्रमुख नेत्यांनी महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. त्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरतोय ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. गेल्या 25 वर्षापासून या महापालिकेवर शिवसेना भाजप युतीची सत्ता राहिली असून या संपूर्ण कालावधीत शिवसेना कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिली आहे. महापौर पदापासून ते निर्णय प्रक्रियेपर्यंत शिवसेनेचा दबदबा दिसून आलेला आहे. तर भाजप सत्तेत सहभागी असला तरी दुय्यम भूमिकेत राहिल्याचं चित्र या ठिकाणी प्रत्येक वेळेस पाहायला मिळालं. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. शिवसेनेतील फूट, भाजपची वाढलेली संघटनात्मक ताकद, केंद्र आणि राज्यातील सत्ता, त्याचबरोबर बदललेली राजकीय समीकरणं पाहता यावेळी भाजपच मोठा भाऊ होण्याची भूमिका घेणार का, हा खरा कळीचा प्रश्न ठरतोय. शिवसेनेतील फूट झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये होणारी ही पहिलीच महानगरपालिका निवडणूक असल्यानं तिचं महत्त्व अधिक वाढलेलं आहे. ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरतं मर्यादित न राहता दोन्ही शिवसेनांसाठी आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. भाजपकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकातील यशाचा दाखला देत जागा वाटपात आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले जातात. तर भाजपचे स्थानिक नेते आता जुने संदर्भ संपले असं म्हणत नव्या वास्तवावर आधारित फॉर्म्युला हवा अशी मागणी करताना दिसून येत आहे. या उलट शिवसेनेचे स्थानिक नेते मात्र इतिहास आणि आकडेवारीवर ठाम आहेत. त्यांचा स्पष्ट युक्तिवाद असा आहे की 2015च्या महापालिका निवडणुका ज्या पक्षाने जास्त नगरसेवक निवडून आले तोच जागा वाटपाचा आधार असावा. हा फॉर्म्युला स्वीकारल्यास शिवसेनाच आजही युतीतील मोठा भाऊ ठरते आणि हाच मुद्दा युतीतील तणावाचं मुख्य कारण ठरण्याची शक्यता. या सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे यावेळी छत्रपती संभाजीनगर महापालिका पहिल्यांदाच नव्या प्रभाग पद्धतीने निवडणुका लढवणार आहे. एकूण 115 नगरसेवक निवडले जाणार असून 29 प्रभाग तयार करण्यात आलेले आहेत. यातील 28 प्रभाग हे 4 सदस्यांचे असतील तर एक प्रभाग 3 सदस्यांचा असणार आहे. सरासरी प्रत्येक प्रभागामध्ये साधारणतः 25 ते 35 हजार मतदारसंख्या आहे. या नव्या रचनेमुळे अनेक जुनी राजकीय गणितं कोलमडली आहेत. पारंपरिक मतदारसंघ बदलले असून सामाजिक आणि जातीय समीकरणं देखील ढवळून निघाली. त्यामुळं युती असो व आघाडी, योग्य उमेदवार निवडणं ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरणार आहे. इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली असून तिकीट न मिळाल्यास बंडखोरीचे संकेत देखील आतापासूनच दिसू लागलेले आहेत. या निवडणुकीमध्ये मुख्य लढत जी होणार आहे ती शिवसेना भाजप युती विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एमआयएम अशी होण्याची शक्यता. गेल्या 25 वर्षात शिवसेना भाजप युतीला सत्तेची सवय लागलेली असली तरी बदललेल्या राजकीय परिस्थितीत त्यांचं आव्हान वाढलेलं आहे.
मागील महापालिका निवडणुकीत MIM हा प्रमुख विरोधी पक्ष ठरला होता. त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात MIM ला पराभव स्वीकारावा लागला असला तरी शहरी भागात या पक्षाची मतांची टक्केवारी वाढल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. याच बळावर MIM यावेळी अधिक आक्रमक रणनीती आखत असून महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदांचा फायदा घेत संमिश्र प्रभागांमध्ये देखील उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. महाविकास आघाडीबाबत सध्या संभ्रमाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडी टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे. काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेते यांच्यात लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर आघाडीचं चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे. मात्र आघाडी झाली तर त्या आघाडीत उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहील हे जवळपास निश्चित मानलं जातं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची संघटनात्मक ताकद तुलनेनं मर्यादित असल्यानं नेतृत्वाची धुरा उद्धव सेनेकडेच राहण्याची शक्यता आहे. MIM प्रमाणेच वंचित बहुजन आघाडी देखील अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. स्वबळावर लढायचे की कोणासोबत आघाडी करायची यावर पक्षात अंतर्गतच चर्चा सुरू आहे. 10 वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकांमुळे सर्वच पक्षांकडे इच्छुकांची गर्दी असून प्रत्येक प्रभागात उमेदवार निवडीवरून अंतर्गत संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळं निवडणूक केवळ पक्षांमधलीच नाही तर पक्षांतर्गतही तितकीच महत्त्वाची असणार. एकूणच सांगायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढाई नसून राज्यातील बदलत्या राजकारणाचा आरसा ठरणार आहे. शिवसेना भाजप युतीत मोठा भाऊ कोण, जागा वाटपात कोण मागं घेतो आणि कोण आक्रमक भूमिका घेतो यावरच संपूर्ण निवडणुकीची दिशा ठरणार आहे. युती मजबूत राहते की ताणली जाते, विरोधक त्या तणावाचा फायदा घेतात की नाही आणि 25 वर्षाची सत्ता कायम राहते की सत्ता बदल घडतो हे येत्या काही आठवड्यात स्पष्ट होईल. मात्र एवढं नक्की की छत्रपती संभाजीनगरची ही महापालिका निवडणूक राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटवणारी ठरणार आहे यात कुठलीही शंका नाही. नेमकं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. अच्छा. सत्य. संपर्क 9595727107.